नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आज पप्पा घरी होते, तर तुम्हाला माहीतच आहे पप्पा घरी असले का भरपूर खायला आणतात। आता एवढं सकाळच्या पारी आणले शेळ्यांना। आणि तुम्ही विचारताय की शेळ्या कांडी गवत खातात का, तर खातात ना, आवडीने खातात शेळ्या कांडी गवत। आता आमच्या शेळ्या तरी खातात, म्हणजे आम्ही लहानपणापासून टाकतोय तर त्या आमच्या शेळ्या खातात सगळं। आणि कांडी गवत म्हणजे कसं ग? अच्छा, तर खातात म्हणजे शेळ्या। जर तुम्ही म्हणजे शेळ्यांसाठी करत असाल तर करू शकता, चांगलं आहे ते गवत, पण पोट पण भरतं चांगलं। फक्त कुट्टी करून टाकली पाहिजे, ते पानं कशी कापतात वगैरे असं। आणि एका शेळीचे किती पैसे घेता, तर आम्ही आमच्या बोकड आपण ते एका शेळी लावायला आपण न्यायचो ना, हां तर 300 रुपये घ्यायचे। म्हणजे आम्ही दुसऱ्यांकडं पहिले शेळ्या लावायला न्यायचो ना, तर आमच्याकडनं 300 रुपये एका शेळीचे घ्यायचे। पण आम्ही आमच्या बोकड्याचा फक्त घरगुतीच उपयोग केला आहे, बाहेरचं कोणी ह्याच वर्षी केलं आहे, बाहेरचं कोणी आलेलं नाही। तर बाकी इथं म्हणजे 300 रुपये घेतात आमच्या इथं। आणि तुम्ही पण सांगताय कोणाचा बोकड म्हणजे एका दिवसात 10 शेळ्या लावतो, कोणाचं जास्त। चांगली गोष्ट आहे, ज्याचं त्याचं जसं असेल तशाप्रमाणे करतात। आणि आपलं पेस जास्त फिरण्यासारखा नाही, कमी आहे जागा, मोकळं पण नाही सोडू शकतो। आणि एक कमेंट होती की नियोजन चांगलं करा, तर आमचं नियोजनावर खूप म्हणजे 2-3 व्हिडिओ तरी मी सांगितल्यात। आमचं नियोजन खूप चांगलं होतं, पण ह्यावेळेस पावसाने सगळं पत्रे वगैरे उडाले, त्याच्याने आमचं चारा जरा भिजला, बुसकाट वगैरे पण नाही। तर आमचं नियोजन सगळं व्यवस्थित आहे। आणि साफसफाई पण आमची सगळी रोजच्या रोज असते। आता मम्मीने शेळ्या बाहेर बांधल्या, गवत घेऊन आली की आतलं झाडू मारणार, आतलं साफसूफ करून संध्याकाळी शेळ्या आत गेल्या का बाहेरचं साफसूफ करणार, असं म्हणजे एकदम आमचं चांगलं नियोजन आहे। तुम्ही जुन्या व्हिडिओ पण बघत जा आणि असेच कमेंट करत जा चांगल्या चांगल्या। चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।